कुटुंबियांच्या नावाने ढापल्याचे घोटाळे बाहेर येत आहेत. आता येताना मी वाचत होतो, राजस्थानमध्ये एक केंद्रीय मंत्री आहेत चौधरी नावाचे. इकडे शेतकरी आलेत का रे? सगळे खुश आहेत का? तुमच्या मालाला, शेतमालाला भाव मिळालाय? तुम्हाला नाही मिळाला. पण चौधरी नावाच्या त्या माणसाने काय केलं, तो या समितीचा उपाध्यक्ष आहे, त्यांनी स्वतःच्याच काकडीच्या शेताला 99 लाखाचं अनुदान देऊन टाकलं. बसा बोंबलत तुम्ही, हमी भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे. हमी भाव पाहिजे असेल तर खासदार व्हा, आमदार व्हा, मग बघा कसा हमी भाव मिळतोय खोक्यानी. मग खोक्याने हमी भाव मिळतोय. पण त्या चौधरी नावाच्या माणसाने स्वतःच्याच खात्यातनं स्वतःच्याच शेताला काकडीच्या पिकासाठी 99 लाख रुपये अनुदान देऊन टाकलं. याला म्हणतात कोल्हा काकडीला राजी. कोल्हा म्हणजे शूद्र वृत्तीचा माणूस. त्याला काकडी दिला तरी तो आनंदी असतो. सुख किती जरी असलं तरी काकडी दिली तरी चालतं. तसे गद्दार, त्यांना तुमचं प्रेम परवडलं नाही, प्रेम नाही पचलं, पण गद्दारी पचते म्हणून नमक हरामी केले त्यांनी. हा राम मंदिराचा मुद्दा, हिंदुत्वाशी गद्दारी केलेला मुद्दा, आपल्याशी गद्दारी केलेला मुद्दा सोडता येणार नाही, सोडू शकत नाही. आम्ही अस्सल कडवट देशाभिमानी हिंदू आहोत, मराठी आहोत, पण हिंदू आहोत. आमच्या हातात सुद्धा भगवा आहे, छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. आम्ही सुद्धा जय शिवराय आणि जय श्रीराम बोलतो. पण त्यांचं म्हणजे भाजपचं हिंदुत्व हे भोंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व हे देशाभिमानी हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व नाही, तर घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम देणारं आमचं हिंदुत्व आहे. नुसती माती भडकून काही होणार नाहीये. हे इथले जे गेले गद्दार, म्हणजे लोक, माणसाने किती खोटं बोलायचं. तुम्ही म्हणाल तुम्हीच दिला होता, होय माझीच चूक आहे.